तुम्ही जे म्हटलात की 9 मंत्र्यांना मी पाडणार आहे, ते कोण कोण आहेत? त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहेत? मला 13 तारखेपर्यंत निर्णय बघून द्या. मला निर्णय बघून द्या 13 तारखेपर्यंत. सरकार यांच्या दबावात येऊन मराठ्यावर अन्याय करतंय का? सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का? आम्हाला गरज त्यांची मराठीची नाही, ह्या भूमिकेवर त्यांना येऊन द्या. त्यांना परत दाखवतो मराठीची राज्याला गरज आहे का नाही. मी 13 तारखेपर्यंत येऊन द्या, मग सांगतो कोण कोण आहेत. तिथून पुढं 12च ओपन करून देतो धाड दिशी. जाऊ दे तिकडे. आपलं तसलंच असतं बा, पोटात जे ते काय नाही, धाड दिशी मराठीला सांगून मराठी तरी तयारी लागते. महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या मागणीमुळे परिस्थिती आता बदलत चालली आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ लागलेली आहे. जातीजातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे आणि पहिलं बोट तुमच्याकडे दाखवलं जातं की तुम्ही जातीवाद निर्माण केला. कोणाला दुखीला म्या? मायाच मराठ्याला विचारतो मी, मायाच मराठ्याच्या नेत्याला विचारतो, कोणाला दुखीला म्या? आंतरवालीत बसलो, आम्हाला धोपाडलं, गप बसलो आम्ही. मोर्चे कोणी सुरू केले? येवलेवाल्यांनी. म्या जातीवाद केला का? मग म्या केले सुरू. माधव पॅटर्न 20 वर्षापूर्वी म्या आणला का? आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला म्या त्रास दिला का? आमच्या मराठ्यांच्या नेत्याला म्या त्रास दिला का? त्यांनीच दिला इथून पाठीमागं. म्या काय केलं? संसदेत कोण बोललं मराठ्याला आरक्षण मिळू नये? मूक मोर्चे निघाले तेव्हा प्रतिमोर्चे कुणी काढले? म्या कोणता जातीवाद केला मला सांगा ना. आंदोलन शांततेत केलं हे जातीवाद आहे का? मी माझ्या जातीला आरक्षण मागतो हे जातीवाद आहे का? तुम्ही तुमच्या जातीला एसटीतून आरक्षण मागताय तो का जातीवाद आहे का? मुस्लिम समाज आरक्षण मागतो हे का जातीवाद आहे का? त्यांच्या पोराला लागतंय आरक्षण, ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण म्हणजे, तिथे घेतात ओपनसाठी. म्हणजे ओपनमध्ये सगळ्या जाती येतात, मग ज्या ज्या येतात, मुस्लिम येतो, ब्राह्मण येतो, मराठा येतो, त्यांच्यासाठी EWS दिलं. मग काय जातीवाद आहे का? मारवाडी येतो त्याच्यामध्ये, मग काय जातीवाद आहे का ते? मी आरक्षण मागतो म्हणजे मी कसं काय जातीवादी? आणि तुम्ही इथून माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का? काही जणांचं आत्ता घेतलं, काहीला आत्ता मिळालं, काहीला 67ला मिळालंय, काहीला 90ला मिळालंय. मग तो जातीवाद नाही का? मी आरक्षण माझ्या जातीला मागतो म्हणजे मी जातीवादी. म्हणजे माझे पोरं फाशी घ्यायला लागले मराठीचे, माझे पोरं आंदोलन करायला. यांना आरक्षण मिळालं, यांचं पोरं आंदोलनात नाही. यांच्या सगळ्या महायुती चलती, बार्टी चलती, आमचे सारथीचे उपोषणाला, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे आंदोलनाला, आमचे लोक आरक्षण मागायला आंदोलनाला. तुमचं मजाच चाललं ना रे. तुम्हाला नेट काय? आरक्षण मिळत आहे, सुविधा मिळत आहेत, नोकऱ्या लागल्यात, तुम्हाला नेट काय? आम्हाला नोकऱ्या लागावत, आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून आरक्षण मागतो. कमून एवढं दुखायला लागलं पोटात? का जळायला लागले तुम्ही मराठ्यावर एवढे? मी कोणता जातीवाद केला आणि तुम्ही आता केला याला काय म्हणतात? म्हणजे आम्ही उभा केलं तेव्हा लगेच निवेदन ह्या गावातून त्या गावातून, काय कीर्तन सुरू आहेत म्हणून पोराला शाळेला त्रास होतो. हा बर. दुसरा, आमच्या गाड्या येत्यात जात्यात म्हणून ट्रॅफिक जाम होती. हा तिकडे काय कंपनी आहे MIDC तिकडे मोठी, तिकडे MIDC, आम्ही खेड्यात पलीकडे कोपऱ्यात, तरी म्हणलं ट्रॅफिक जाम होती. बर म्हणलं ट्रॅफिक जाम होती. नाही म्हणले आता शाळाचे ऍडमिशन सुरू आहेत म्हणून ट्रॅफिक जाम होती. काही म्हणले मंदिरात त्रास होतो, काही म्हणले जातीय तेढ निर्माण व्हायला लागला म्हणून हे आंतरवालीचं आंदोलन बंद व्हावं म्हणून आसपासच्या गावांनी निवेदन दिले. आता आमच्यामुळे जातीवाद होतो, आता तुमच्यामुळं ट्रॅफिक जाम नाही झाली. हा, तुमच्यामुळे शाळेला अडचण नाही आली. आता एसटी थांबती का? आमच्या टायमाला एसटी थांबत नाही म्हणले तिथं, आता थांबत.